नमस्कार, आपलं NS नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोमवारच्या प्रदोषाची व्रतकथा ऐकली. आज आपण मंगळवार प्रदोषाची व्रतकथा ऐकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंगळवारच्या प्रदोष व्रतकथेला. पौराणिक कथेनुसार एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. तिला मंगल नावाचा मुलगा होता. या वृद्ध महिलेची प्रभू राम भक्त हनुमानावर नितांत श्रद्धा होती. ती दर मंगळवारी हनुमानाचे व्रत करायची आणि विधीनुसार त्यांना नैवेद्य दाखवायची. याशिवाय मंगळवारी ती ना घर सारवायची ना माती खोदायची. वृद्ध महिलेने मंगळवारचे बरेच व्रत केल्यानंतर हनुमानजीने या वृद्ध महिलेची परीक्षा घेण्याचा विचार केला. त्यानुसार हनुमानजी ऋषीचा वेश धारण करून वृद्धेच्या दारात आले आणि हाक मारली, आमची इच्छा पूर्ण करणारा कोणी हनुमान भक्त आहे का? ही हाक ऐकून वृद्ध महिलेने बाहेर येऊन विचारले, महाराज, तुमचा आदेश काय आहे? ऋषीच्या वेशात हनुमानजी म्हणाले, मला खूप भूक लागली आहे. मला अन्न मिळेल का? बसायला तुम्ही मला थोडीशी जमीन सारून द्याल का? यावरती वृद्ध महिला दुविधा मनस्थितीत येत तिने हात जोडून प्रार्थना केली, महाराज, आज जमीन सारवणे आणि माती खोदणे याशिवाय तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे. 3 वेळा परीक्षा घेतल्यानंतर ऋषी दुसरा पर्याय म्हणून वृद्ध महिलेला, तुम्ही तुमच्या मुलाला बोलून घ्या. मी त्याला जमिनीवर झोपून त्याच्या पाठीवर आग लावतो आणि अन्न शिजवतो. हे ऐकून वृद्ध महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तिने वचन दिल्यानुसार तिने मुलाला मंगलला बोलवून ऋषीच्या स्वाधीन केले. परंतु ऋषी सहजासहजी मानणारे नव्हते. वृद्ध महिलेच्या हाताने त्यांनी मंगलला पालथे झोपून त्याच्या पाठीवर आग लावली. मुलाच्या पाठीवर विस्तू पेटल्यानंतर ती वृद्ध महिला दुखी मनाने घरातून निघून गेली. जेव्हा जेवण तयार झाले तेव्हा ऋषींनी मंगलला जेवण्यासाठी बोलवण्यास सांगितले. यावर पाणवलेल्या डोळ्याने वृद्ध महिला म्हणाली, त्याचे नाव घेऊन माझे हृदय अजून दुखवू नका. पण ऋषींनी हे मान्य केले नाही आणि वृद्ध महिलेला मंगलला जेवण्यासाठी बोलावे लागेल. आणि बाहेरून हसत हसत मंगल धावत घरात आला. मंगलला जिवंत पाहून वृद्ध महिलेला आश्चर्यच वाटले. ती ऋषीचे पाय पकडू लागली. त्यानंतर त्या ऋषींनी वृद्ध महिलेला खऱ्या रूपात दर्शन दिले. हनुमानजींना अंगणात पाहून त्या वृद्ध महिलेचे जीवन सफल होत तिला मोक्ष प्राप्त झाला. अशी ही मंगळवारच्या प्रदोषाची व्रतकथा. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.